गुरुजी, मी तुमच्या एवढं शिकलेलो नाहीये, तरी मला एक गोष्ट माहिती आहे. अहो, या मुलाला शिकवायला हा पूर्ण समाज त्याग करायला तयार आहे. कारण या लोकांच्या मनात हेच आहे की बस भीमराव शिकला तर तो सगळ्या गावाला आपल्या विरुद्ध करू शकणार. पहिले या लोकांची हिम्मत नव्हती आपल्या समोर मान वर करून पाहण्याची. म्हणूनच सांगतोय की भीमराव या शाळेत शिकणार नाही. शेठजी, तुम्ही चुकीचं करताय. चुकीचं असो की बरोबर, आता हेच होणार. तू आपला विचार कर रामजी. तर निर्णय झालाय. भीमराव आणि त्याच्या जातीतला कुठला बी मुलगा या शाळेत शिकणार नाही. आणि उद्यापासून बाकीच्या मुलांसाठी हे विद्यालय उघडं होईल. हा, आणखीन एक गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की भीमराव आणि त्याच्या जातीतला कुठला बी मुलगा शाळेच्या जवळपास जरी दिसला तर त्यांना योग्य शिक्षा करणं. काळजी करू नकोस. हे सगळे तुझ्यापासून शाळा नक्कीच हिसकावून घेऊ शकतात, पण तुझ्यापासून तुझा गुरु घेऊ शकत नाही. मी तुला शिकवेन. आता रडणं थांबव. गुरुजींनी सांगितलं ना की ते तुला शिकवतील म्हणून, तर ते तुला अवश्य शिकवतील. भीम 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 खरं तर त्यांची अडचण भीमराव किंवा त्यांच्यासारखी मुलं नाही, तर त्यांचं शिक्षित होणं आहे. शोषित वंचित लोक जेव्हा शिक्षण प्राप्त करतात तेव्हा त्यांच्यात जागरूकता येते. ते प्रश्न करू लागतात. त्यांच्या प्रश्नाचं यांच्याजवळ काहीच उत्तर नसतं, म्हणून ते आपलं सोंग सगळ्यांपुढे उभं करतात. आणि जे कोणीही त्यांच्या सोंगाचं पितळ उघडं पाडतात त्यांना ही माणसं असेच अडवतात. पर कवापतूर कवापतूर गुरुजी, हे लोक बी बघत राहतील जेव्हा आमचा समाज शिकून सवरून लायक बनल आणि आपल्या हक्काची गोष्ट बी करील, आणि त्यांच्या अडथळ्यांना धक्का देऊन आम्ही पुढे निघून जाऊ. क्षमा करा गुरुजी. गुरुजी, शेठजी जे कधी माझे बाबा होते खूपच दुर्दैवी व्यक्ती आहेत. त्यांच्या जीवनात
तुमच्यासारखे गुरु नव्हते, नाहीतर त्यांनी शिक्षणाला विरोध आणि भीमबरोबर चुकीचं नसतं केलं. ध्रुव बेटा, शिक्षण त्या प्रत्येक माणसाला खटकतं ज्यांच्या चुकांसाठी ते त्यांचा विरोध करतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीला शिक्षित होणं खूप गरजेचं आहे, समजलं? पण गुरुजी तुम्ही बघा, एक दिवस सगळ्या विरोधाला न जुमानता भीमराव शिकणार आणि यांच्या या ढोंगांचा अंत पण करणार. भीमा, भीम दार उघड. भीम भीम अरे भीम, भीमा दरवाजा उघड पोरा. भीम दार तर उघड. भीमा दरवाजा उघड बाळा, असं नका करूस. भीम मी म्हणतोय दार उघड. भीम असं नाही चालणार, उघड ना दार. बाबा, मी प्रिन्सिपल साहेबांनी वचन दिलं होतं का मी शिकणार आहे, आणि एवढं शिकणार का या शाळेचं नाव उज्ज्वल करणार. आणि हे बी सांगितलं होतं का एक दिवस तुम्हासनी आणि या शाळेला माझ्यावर गर्व असेल. पण ते पंचायत मध्ये आलंच नाही. भाई भीमा, आम्हासनी ठाव आहे, पर रडू नको भीमा. रडून काय होणार आहे? भीमाबाई, थोडा वेळ त्याला एकटं राहू देत. कमीत कमी आज रडल तर त्याला जीवनभर आठवण राहील की का तो शिक्षणासाठी रडला होता. यानं शिक्षणाबद्दल त्याचं प्रेम आणखीन वाढेल. जसं पहिल्यांदा फक्त आमच्या मोठ्या माणसांची पोरं शाळेला जायचे, आता बी मोठ्या माणसांची पोरं शाळेला जाते, आणि हे छोट्या लोकांची पोरं यांना तर शाळेत येणंच बंद करायला हवं. मी सहमत आहे. या लहान लोकांचा मुलगा शाळेत जाणार नाही. तर निर्णय झालाय, भीमराव आणि त्याच्या जातीतला कुठला बी मुलगा या शाळेत शिकणार नाही. आंध्र मंगेश, एक फक्कड चहा पाच. आग्या भाऊ, अद्रक घातलेला चहा. हे घ्या पैसे, पाण्याने धुवून घ्या. थोडं दूध पाहिजे होतं चहा करायला. अरे हद्द झाली मंगेश. जर तू या सकपळला दूध देशील तर आम्ही तर चहा नाही पिणार. तो पैसे देतोय ना, कोणाला दूध द्यायचं कोणाला नाही द्यायचं याचं तुम्हाला काय करायचं? आता तर डोकं खराब झालं. आता काय चहा आणि काय दूध. तसं पण मला अशा लोकांचा वशिला नको आहे ज्यांचा सगळा वेळ दुसऱ्यांना बर्बाद करण्यात जातो. लिंबाळा, काय झालं? कुठे निघाला? चल दूध पी. चल. माझं मन नाही बाबा. नाराज होऊन कसं चालत? जे व्हायचंय ते झालं, आता पुढचा विचार कर ना. तेच तर, पुढचा विचार कर. पुढचा बाळाबरोबर बाजा वाजव, जोड शिव. अरे मेलेली जनावर उचल. अरे मी तर म्हणतो काम धंदा कर, 4 पैसे कमव, आपल्या कुटुंबाची मदत कर. हे शिकून सवरून काय करणार आहेस तू? अरे बॅरिस्टर होणार आहेस का? रागानं काय बघतोय? हो, बनणार मी बॅरिस्टर. बाबा, मला खूप शिकायचं आहे, पण आता मी कसं शिकणार? शाळेचं शिक्षण आणि घरच्या शिक्षणात खूप फरक असतो, हे तर तुम्ही बी खूपदा सांगितलं आहे. म्हटलं होतं, पर एवढा फरक पडत नसतो की घरामध्ये शिकणारा अडाणी बनून कायम राहील. पण बाबा,
मला खूप शिकायचं आहे, एवढं जेवढं कोणी बी शिकलं नसन. पण असं मी घरी कसं शिकणार? भीमबाळा, थोडं थंड डोक्याने विचार करून बघ की पुढं काय करायचंय. या शाळेत नाही तर कुण्या दुसऱ्या शाळेत शिकायची आपण सोय करू. ठीक आहे, आम्ही तिथे पण येऊ. ना बायको आहे, ना मुलगा आणि ना घर आहे. आता तर फक्त एकच काम आहे, जिथं जिथं भीमराव शिकायला जाईल तिथे त्याचं शिक्षण थांबवायचं. आणि मग हळूहळू तुला आणि तुझ्या कुटुंबाला फक्त बर्बाद करायचं. आणि लोक पण माझ्याबद्दल आता हेच म्हणू लागलेत. हे एकदम बरोबर बोललात शेठजी. आणि याला बर्बाद करून त्याच्या बर्बादीचा उत्सव साजरा करू. गंगा, भीमबाळा, जमिनीवर सांडलेल्या पाण्याकडे बघ आणि पाण्याला जमिनीच्या आत जाण्यापासून थांबवू शकतोस तर थांबव. पण बाबा, हे कसं थांबवू शकतो? तसंच तू बी नाही थांबायचं आणि ना तुझं शिक्षण थांबणार. पाण्याचा गुणधर्म असतो खाली जायचा, आगीचा गुणधर्म असतो वर यायचा. त्यामुळं आगीला किती बी खाली दाबलं आणि त्यामध्ये जराशी बी एक धग बाकी आहे तर ती पेटत पेटत वर चढणार. तसंच पाण्याचा एक थेंब बी बाकी राहिला तर तो हळूहळू जमिनीमध्ये झिरपून जातो. त्यामुळं ही गोष्ट एक धग आणि थेंबाची हाय जी माणसात हिम्मतीच्या रूपात आणते. जर तुझ्यात हिम्मत हाय तर तू तुझं यशाचं ठिकाण प्राप्त करशील, तिथं पोचशील या आग आणि पाण्यासारखं. मग कुणी बी कसं बी थांबवू दे. अरे तुम्ही काही ऐकलंय का? ते आंबेडकर गुरुजी आहेत ना, ते शाळेत जाऊन राजीनामा देणार आहेत. कमालीची आहे यांची जादू. एका लहान जातीच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते आपल्या उपजीविकेवर लाथ मारत आहेत. हे तर एकदम बेस्ट झालं. आता आंबेडकर गुरुजीचं कुटुंब रस्त्यावर येऊन जाईल. इथं आणखी एक झोपडी बनल आंबेडकर गुरुजीची. तर मग ठीक आहे, आपल्या विरोधात जे जे आवाज उठवतील त्यांची झोपडी इथं बनवणं निश्चित आहे. विरोधाची शिक्षा जाती बाहेर. भीम, भीम, गुरुजी, गुरुजी, हा राजीनामा फाडून टाका, कारण तुम्ही जे करणार आहे ते चुकीचं आहे. भीमराव, जर तुझ्यासोबत जे झालं ते चुकीचं आहे तर मी जे काही करतोय ना ते एकदम बरोबर आहे.
पण गुरुजी, हा तुमचा रोजगार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं घर कसं चालवाल? माझं घर कसं चालेल याची चिंता करायला तो वरचा आहे ना. इमानदार माणसासाठी एक दार बंद होतं तर दुसरं उघडतं सुद्धा. पण गुरुजी, ही तर शाळा आहे आणि शाळेपासून कसली अडचण? अडचण मला शाळेची नाहीये, तर या शाळेत जे काही होतंय ना त्याची आहे. चुकीचा विरोध न करून मी माझ्या तत्वांची तडजोड करू शकत नाही ना. हा राजीनामा मी त्याच्याच विरोधात देत आहे. अरे मी शाळा सोडतोय, शिकवणं सोडत नाहीये. इथे नाही तर दुसरीकडे शिकवेन. पण भीम, तू काळजी करू नकोस. जगातले सगळी दारं भलेही तुझ्यासाठी बंद झाली तरी तुझ्या या गुरुचं दार तुला कायम उघडत असेल. तू माझ्या घरी आहे, मी तुला घरीच शिकवेन. धन्यवाद गुरुजी, तुम्ही माझ्यासाठी एवढा विचार करता. पण गुरुजी, दुसरी मुलं बी तर तुमचे विद्यार्थी आहेत ना. भलेही ते उच्च समाजातले आहेत, पण त्यासनी बी तर तुमच्याकडनं शिकायचंय ना. तुम्ही निघून गेलात तर ते कोणाकडनं शिकणार? शिक्षण तर समध्यासाठीच आहे आणि शिक्षक तर समध्यांचाच असतोय. म्हणून फाडून टाका हा राजीनामा. भीम, प्रत्येक प्रामाणिक शिक्षकाला हेच वाटेल की त्याच्या वर्गात तुझ्यासारखा विद्यार्थी असावा. पण कळत नाही या गावकऱ्यांच्या बुद्धीला काय झालंय. ते तुझ्या शिक्षणाचा एवढा विरोध का करतायत माझ्याही लक्षात येत नाहीये. तू पण विचार कर. आंबेडकर गुरुजी तर आपण विचार केला त्यापेक्षाही चांगले निघाले भीम. आणि तसं पण त्या शाळेत आंबेडकर गुरुजी आणि पेंडसे गुरुजी या दोघांशिवाय तुम्हाला कोण चांगलं शिकवत होतं? मग असं समज भीम की तुझी शाळा बंद होऊन ती आंबेडकर गुरुजींच्या घरी गेली आहे. ध्रुव, अशी माणसं का असतात? मी तर लय विचार करण्याचा प्रयत्न केला. माहित नाही, पण माझ्या ध्यानात नाही आलं का कोणी शिक्षणाचा विरोध कसं काय करू शकतो. या समाजाला का नाही वाटत का मी शिकावं? अरे भीमराव, त्याच्यात एवढा काय विचार करायचा आहे? सगळीच लोक चित्र विचित्र वृत्तीची असतात. जसं माझा बाप वेगळ्या स्वभावाचा आहे आणि मी वेगळ्या स्वभावाचा आहे. माझ्या बापाला वाटतं मी चुकीचा आहे आणि मला वाटतं की माझा बाप दुनियेत सगळ्यात चुकीचा आहे. एक खरी गोष्ट सांगू, माझा बाप आहे ना, ज्याच्या अवतीभवती ही माणसं असतात ती सगळीच रोज त्यांना चुकीचं बनवत असतात. कुठल्या दिवशी जर एकटे या झोपडीत आले ना तर मी त्यांना समजवीन चांगलंच. तू कवा कवा असं बोलतोस ना का मला हसायलाच येतं. भीम, जेवायला ये चल. ध्रुव, चल जेवण करायला. नाही नाही, तू जा, मी इथे जेवण बनवतो. ध्रुव, माझं घर बी तुझंच आहे ना. हो, तुझं घर पण माझंच आहे, पण जेवण इथेच बनवीन. आता तू जा जेवण करायला आणि मी जातो स्वयंपाक करायला. ठीक आहे ध्रुव, तू जेवण बनवायला जा, मी जातो जेवण करायला. मंगेश, ध्रुव आला होता का रे दूध घ्यायला? नाही शेठजी, अजून तर नाही आला. अहो, जेव्हापासून त्याला नवीन आईबाप मिळालाय ना, त्यांच्या सोबत राहतो तो. मग इथं कशा पायी येईल तो? शेठजी, शेठजी, त्या आंबेडकर गुरुजी त्या भीमरावाला आणि त्याच्या मोठ्या भावाला आनंदला आपल्या घरात शिकवणार आहे. आता हे खूप झालं शेठजी, आता हे समजा थांबलं पाहिजे. भीमाबाई कामावर जातोय. आज कामाचा पहिला दिवस आहे तर यायला थोडा उशीर होईल.
अहो ऐका, तुम्ही येळेवर जेवून घ्या हा, आणि स्वतःची काळजी बी घ्या. आणि भीमाबाई, मी कामावर चाललोय, लढाई लढायला नाही. काळजी घे स्वतःची. हा? हा तोच आहे ज्यानं मैला उचलणाऱ्या आपल्या डोक्यावर घेतलंय. अरे असं कसं शिकवेल तो मास्तर? आणि असं कसं शिकणार तो भीमराव?